बंद करायचे आहेत का? समोरच्या लाईट्स पूर्ण बंद ठेवायच्या आहेत का? येस प्लीज लाईट्स मॅन. दादा आपल्याला विनंती आहे समोरच्या लाईट्स पूर्णपणे बंद करा. आता ठीक आहे प्रवीण. बघा बॅटरला व्यथे येतोय तर मग आता ठीक आहे प्रवीण. ओके मॅच ऑन. येस ओके चला प्लीज आता पुन्हा एकदा चालू किंवा बंद नाही करायचं कारण खेळत असताना तो अचानक व्यत्यय आला तर मग पुन्हा एकदा वादग्रस्त डिसिजन होऊ शकतं. मॅच ऑन सामन्याला होते सुरुवात. पहिली सेमीफायनल दोन्ही बलाढ्य टीम्स मध्ये. अरुण विपक्ष प्रवीण खनका अशी ही लढत असणार आहे. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा लागते. चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हर रिजन वरती. एक धाव इथे देखील मिळणार आहे. 5 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं नक्कीच असणार आहे. बघा त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय बघायला मिळतंय. पॉवर पॅक बॅटिंग पाहायला मिळते की पॉवर पॅक इथे गोलंदाजी पाहायला आपल्याला मिळणार आहे. ही लढत आहे ना. या लढतीमध्ये आपल्याकडे जे आहे जे नाहीये ते सर्वस्व झोकून देण्याची आवश्यकता आहे आणि ते झोकून देत आहेत का येणारा काळ आपल्याला नक्कीच ते सांगेल. एक काळ गाजवणारे हे सगळे खेळाडू पाहायला मिळत आहेत. जितूचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. अष्टपैलू खेळाची कामगिरी त्यांनी देखील केली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. अरुण गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. एक बॉल एक धाव झाली आहे. नेक्स्ट बॉल यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न केला. बॅटची हलकीशी कडा आणि बघा शेवटच्या अटेम्प्टला ना चेंडूने थोडंसं डिव्हिएशन डायव्हर्ट झालाय चेंडू. प्रेक्षक वर्ग देखील आला. हे चिमुकले देखील सपोर्ट करण्यासाठी आलेत आपल्या लेजंड्सला आपल्या स्टार खेळाडूंना. मित्रांनो आकाशावरती आज तारे सितारे नाही तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. माना थोड्याशा खाली डोळवा आणि पहा आमचं हे सजलेलं क्रीडांगण. आज कल्याणचे सगळे तारे सितारे अंडरम क्रिकेटचे आपल्या या क्रीडांगणावरती खेळ करतायत. कल्याण वेस्ट प्रीमियर लीग साठी त्या सेमीफायनल साठी तिकीट मिळवण्यासाठी त्या मेगा फायनल मध्ये. प्रवीण पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्कवरती अरुण असणार आहे. 2 चेंडू 2 धावा झाल्या धाव फलकावर. नेक्स्ट बॉल बॅकफुटला जाऊन स्कोअर करण्याचा प्रयत्न केला होता. लाजवाब क्षेत्ररक्षण. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक सामना आपण सकाळच्या सत्रामध्ये असं देखील बघितलं होतं जिथे विनायक लाईट्स अँड साऊंड या संघाने ना थोडंसं खराब केलं होतं क्षेत्ररक्षण. पण इथून ना काहीही आपल्याला खराब करून चालणार नाहीये. जे आपल्या वाटेला येत आहे ते चोखपणे पार पाडा कारण संघाला आता गरज आहे आपली. नेक्स्ट बॉल यावी देखील पुन्हा एकदा जर डायरेक्ट हिट झाला असतं तर चित्र वेगळं पाहायला आपल्याला मिळालं असतं. एक संकल्पना पाहिली एक स्वप्न इथे साकारलं आणि स्वप्न नक्कीच साकारलं. मी म्हणेन आपले भावी नगरसेवक गणेशजी नाईक साहेब यांनी ते स्वप्न पाहिलं आणि त्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते. इथले सीझन 2 मध्ये आपण आहोत. पहिलं सीझन देखील आपण बघितलं ते देखील भव्य दिव्य होतं. ह्या सीझनचं देखील चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात KWPL ची चर्चा होईल. संपूर्ण महाराष्ट्रात आपले भावी नगरसेवक गणेशजी नाईक साहेबांची देखील चर्चा होईल. या 3 मात्र शंका नाहीये. 4 चेंडू आणि 4 धावा झाल्या धाव फलकावरती. संयम थोडासा दाखवताय दोन्हीही बॅटरचा संयम दाखवतात आतापर्यंत. नेक्स्ट बॉल बॅकफुटला जाऊन लेटकट करायचा प्रयत्न केला. चेंडू बॅटची एज लागते आणि नशीब बळवंताचं साथ देतोय. प्रवीण खनकाच्या बॅट मधून येतोय चौकार. होऊन जाऊ दे डीजे. चौकार आलाय. नसीबी बहादूर काही साथ देतीये. बहादूर सारखा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खेळलाय आणि ती बहादुरी आता दाखवावीच लागणार आहे. संघाला सगळ्यात जास्ती गरज या सामन्यामध्ये असणार आहे. 5 बॉल्स आणि 8 धावा झाल्यात धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने मनगटाच्या साह्याने. हा देखील चेंडू नक्कीच दिसलाय आम्हाला देखील. चेंडू झालाय पडद्याला स्पर्श. येतोय चौकार. पुन्हा एकदा प्रवीण खनकाची बॅट खनकतीये. थँक्यू दादा. थँक्यू सो मच. आता असं आहे ना की संधी देत आम्ही देखील राहणार आहोत पण समालोचन देखील करणार. मॅच देखील कव्हर करायचे मान्यवर देखील उपस्थित आहेत व्यासपीठावरती. अमोलजी महाजन आहेत. अनिल गायकवाड आहेत. गौरव पाटील आहेत. श्रेयस पाटील आहेत. हे जे सहकारी आहेत आमच्या दादांचे भावी नगरसेवक गणेशजी नाईक साहेबांचे सहकार्य त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. मॅचच्या दिशेने जाऊयात. एका षटकाचा खेळ झाला. त्या एका षटकामध्ये प्रवीणच्या बॅटमधून 2 चौकार आल्यात. एक नशिबाचा आला. त्यानंतर त्यांनी तो दुसरा चौकार आपल्या मनगटाच्या साह्याने खेळून दाखवलाय. कुठला गोलंदाज येतोय. कृष्णा येतोय गोलंदाजी मार्कवरती
आणि कृष्णाचा खेळ देखील ना अप्रतिम राहिला, कारण सागर पावसाची बॅट जसं त्याचं नाव आहे त्याप्रमाणे नाही बोलली आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये, पण ती कामगिरी आहे ना, ती जी जागा होती ती भरून काढणं हे कृष्णाने करून दाखवलं आपल्याला. आणि कृष्णा म्हणजेच मुकेश रॉयल चेंबूर या संघामध्ये देखील त्याची वर्णी लागते. आज देखील कामगिरी करतोय आपल्या संघासाठी, विनायक साऊंड अँड लाईट्स या संघासाठी. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, अप्रतिम फटका, जमिनीशी लगत चेंडू निघून चाललाय, धन 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 करत सीमारेच्या पार आलाय चौकार. ए भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. थँक्यू डीजे. धावा झाल्या 16 धाव फलकावरती. कृष्णा गोलंदाजी ट्रॅक वरती. आता जितू देखील बॅटचा फेज ओपन करतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन खूप चांगलं राहिलं आतापर्यंत. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, हा कमबॅक आहे. ही वर्णी का लागली आहे मोठ्या संघामध्ये, आपल्या गोलंदाजीच्या बळावरती लागली आहे, दाखवून देतोय. कृष्णाच्या खात्यामध्ये विकेट येते, जितू होतोय बाद. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. शिवसेना आपण पाहतोय, युवा सेना त्यांच्याच मार्फत आपण हे चषक पाहतोय, ज्याचे शिल्पकार नक्कीच या स्पर्धेचे जनक भावी नगरसेवक गणेशजी नाईक साहेब. सगळ्यात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने कृष्णाने देखील ती विकेट मिळवली आहे. अभिमते येतात बॅटिंग करण्यासाठी. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता, इथे हुकचा फटका आपण पाहतोय. एक धाव मिळणार आहे, थोडीशी मिस फिल्डिंग, पण बॅकअप आहे, बॅकअप आहे, बॅकअप करण्यात आलाय. बघा क्षेत्ररक्षणाला देखील माहित होतं ना की इथून थोडासा लेझी अप्रोच, थोडासा कॅज्युअल अप्रोच रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये त्यांनी पाहिला, ते ओळखलं आणि त्यांनी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. पण तिथे कृष्णा सज्ज नव्हते, तयार नव्हते, पण बॅकअप होता. एकमेकांना बॅकअप करत राहा. आणि याला सर म्हणतात ना सांघिक खेळ. हा एका माणसाचा खेळ नाहीये, याला सांघिक खेळ म्हणतात, याला टीम गेम म्हणतात. टीम एकत्र आली ना की इथपर्यंत पोहोचते. मेगा सेमीफायनलची ही मॅच आहे. कृष्णा पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅक वरती. प्रवीण खनका स्ट्रायकिंग एंडला. यावेळी स्विच हिट करायचा प्रयत्न केला होता, स्विच केलाय, चौकार केलाय वसूल. महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास. बस पुरे आता ना होऊन देऊ माणुसकीची दैना. धन्यवाद, थँक्यू सो मच. बघा प्रदीप पाटील साहेब आपण देखील उपस्थित आहात. आपल्याला देखील विनंती आहे, आमचे बारक्या सेट आपल्याला विनंती आहे, दादा आपल्याला बोलवत आहेत, आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. कृष्णा पुन्हा एकदा सज्ज. बघत आता काय डावपे सांगतोय, अगदी हलक्या हाताने लेटकटचा प्रयत्न केला होता, डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं. स्वतःचा जीव ना अगदी डोक्यात ठेवून धावला होता अभिला देखील माहिती आहे ही धाव कंप्लीट करणं मला देखील ना तेवढंच गरजेचं आहे. ती केली आहे, कारण डायरेक्ट हिट इथे नाही लागलाय. शॉट थर्ड वरती क्षेत्ररक्षक आहे उभा आहे. विकीने तो प्रयत्न केला, प्रयत्न तर करावेच लागणार आहेत. प्रयत्न तुम्हाला इथून प्रत्येक चेंडू वरती करावा लागणार आहे. धावसंख्या धाव फलकावरती 22 आहे. 1.5 षटकांचा खेळ झालाय, म्हणजे 11 चेंडूचा खेळ झालाय. 22 धावा धाव फलकावरती आहेत. कृष्णा शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती. अभि फेस करेल. नेक्स्ट बॉल डासिंग डाऊन द ट्रॅक, आणि हा कृष्णा याचा बोलबाला पाहायला मिळतोय आपल्याला. या षटकामध्ये चौकार पण आलेत, पण या षटकामध्ये ना थँक्यू डीजे, थँक्यू. आणि प्रदीप पाटील यांचं देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष मी स्वागत करतोय. गणेशजी नाईक साहेब यांचे साथी आहेत, सहकारी आहेत, त्यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत असणार आहे. एका दिशेला ना विकेट जात आहेत, एका दिशेला प्रवीण खनका एकटा आहे, तो लढतोय. तो देखील म्हणतोय ना की मी एकटा कसं काय लढणार आहे, पण त्याला देखील म्हणावं लागणार आहे, मैं अकेला खडा हूं और मैं अकेला ही काफी हूं. तसं घडतंय का मैदानामध्ये. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघत गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा अरुण पाहायला मिळतोय.
आणि अरुणच्या नावावरती या स्पर्धेमध्ये अनेक विक्रम राहिले आहेत. अरुणच्या नावावरती अगदी पहिल्या हॅट्रिकचा देखील विक्रम राहिलाय. दोन 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 असं सगळीकडे पाहायला मिळते आपल्याला. 22 धावा, 2 विकेट्स गेलेत आणि 2 षटकांचा खेळ देखील झालाय धावफलकेवरती. अरुण गोलंदाजी मार्कवरती स्कोर फेस करण्यासाठी प्रवीण खनका असणार आहे. पुढचा चेंडू स्क्वेअर कट व्हाट अ शॉट. अप्रतिम. आपल्या नावाची ओळख इथे दर्शवत असताना अजून एक चौकार करतोय वसूल. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. चला, जो आपण पोस्टर आणलाय या आमच्या व्यासपीठाच्या समोर या. आपण या व्यासपीठासमोर या. जो बॅनर आपण घेऊन आलात घेऊन या. अरुण आहे गोलंदाजी मार्कवरती आणि ह्याच तर ते माइंड गेम्स म्हटलं जातं ना. अंडरआर्म क्रिकेट म्हणजे माइंड गेम्स आहेत. एकमेकांच्या डोक्यामध्ये काय चाललं ते ओळखून तसं खेळण्याचा प्रयत्न इथे आहे. अरुणला देखील कमबॅक करावा लागणार आहे. यावेळी देखील शॉर्टपिच चेंडू होता. अगदी फ्लिक करायचा प्रयत्न केला, व्यवस्थित कनेक्शन झालेलं नाहीये. हलकीशी बॅटची एज लागते, कडा लागते. एक धाव इथे देखील मिळणार आहे. प्रवीण एकटा लढतोय, चांगली लढत आतापर्यंत दिली आहे. त्याच्या वैयक्तिक खेळाचा विचार केला ना तर त्याच्या वैयक्तिक खात्यामध्ये 20 धावा आहेत, 8 चेंडू तो वैयक्तिक खेळलाय. धावफलकावरती एकूण एकत्रित 27 आहे. 27 ऑन द बोर्ड. 2 षटकांचा खेळ इथे झालाय. आणि अजूनही आपल्याला तो पॉवर प्ले त्याचा उल्लेख करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. ते कॅल्क्युलेशन काय आपण करताय ना ते देखील खूप महत्वाचं आहे. कारण इथून आपल्याला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत राहणं गरजेचं आहे. की कशी गोलंदाजी होते, त्या पॉवर प्ले मध्ये कोणावरती अटॅक करायचा आहे, ते कॅपिटलाइज कसं करायचं आपल्याला, याची देखील आपल्याला प्रचिती घ्यावी लागणार आहे. आणि या गोष्टीची देखील आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. 27 धावा धावफलकेवरती आपण पाहिलं रेस टू दी फायनल. त्या रेस टू दी फायनल मध्ये नक्कीच सुनील विश्वकर्मा आणि ती रेस जिंकली आणि फायनल मध्ये थाटानी माटानी पदार्पण झालंय स्वर्गीय बंटीदादा पष्टे या संघाचं. सलग दुसऱ्या वर्षी फायनल मध्ये पदार्पण त्यांचं देखील झालंय. नेक्स्ट बॉल यावी बघतो आपण. स्वीप करायचा प्रयत्न केला होता, पंचांचा बोट आकाशाकडे. अजून एक बॅटर आउट झालाय. झटका क्रमांक 3 इथे लागत असताना प्रथम बॅटिंग करतोय कृष्णा 11 संघ. येस डीजे. वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास. खडग घेऊनी हाती धरली हिंदुत्वाची कास. लाल किल्ल्यावर भगवा फडको, लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास. महाराष्ट्र धर्म वाटवा सांगतो शिवबांचा इतिहास. चला, थँक्यू डीजे, धन्यवाद. चला, आपण बॅनर शो झालाय. आपण मैदानाच्या बाहेर या प्लीज. पण थांबा, खेळ बघा, नक्कीच मॅच एन्जॉय करा, पण मैदानाच्या बाहेर या आता. थँक्यू. आणि हेच क्रिकेटचं प्रेम आहे, हेच तर आपलं भविष्य आहे. असं चिमुकल्यांकडून चांगला खेळ झाला, उद्या कदाचित हेच ते तारे सितारे असू शकतात. सगळ्यात मैदानाच्या दिशेने इथे उमेश येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. यश देखील 0 या आकड्यावरती बाद झाल्यात. गोल्डन डक त्यांच्या नावावरती देखील राहिला. प्रवीण एकटा लढतोय आणि त्याला साथ देण्याची ना आवश्यकता आहे. तो अँकर रोल खेळण्याची देखील आवश्यकता असणार आहे. 3 चेंडू झालेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अरुण गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. महत्वाचा सामना आहे. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली आहे आणि फेकी देखील अवांतर होती. अबकाच्या बाहेर कुणालच्या देखील ती फेकी होती. आणि तेच दर्शवतात ना आपल्याला की इथून तुम्हाला 1 बाउन्स फेकी करण्याची आवश्यकता नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला असता विकेट इथे देखील मिळाली असती. पण हेच काहीतरी करावं लागणार आहे. येणारे जे सगळे बॅटर्स कृष्णा 11 टीमचे त्यांना देखील प्रवीणची साथ देणं गरजेचं आहे. प्रवीण देखील एका लढव्यासारखा, एका खेळाडूसारखा लढतोय. आणि आपल्यासाठी हे क्रीडांगण असेल, पण या 22 खेळाडूंसाठी ना, संपूर्ण 22 खेळाडूंसाठी हे क्रीडांगण नाहीये, हे रणांगण आहे. इथे त्यांना ह्या रणभूमीवरती चांगलं कार्य करणं तेवढंच गरजेचं असणार आहे. 28 धावा धावफलकावरती. 28 रन्स ऑन द बोर्ड. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला, वारंवार आपण थांबतोय, काही व्यत्यय येत असेल हरकत नाहीये, पण तरी देखील थोडंसं स्पीड अप करा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 टू गो. अरुण गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा बेस्ट वर्सेस बेस्ट रायव्हलरी पाहतोय आपण.
अरुण विपक्ष प्रवीण स्ट्रेट ड्राईव्हचा लाजवाब फटका बघा. चेंडूला आणि हाताचा काहीही संपर्क झाला नाहीये, पण पाय योग्य त्या जागेवरती होता. त्या पायाला चेंडू आदळून सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू. एक धाव इथे देखील मिळणार आहे, म्हणजे धावा झाल्या धावफलकावरती 29 ऑन द बोर्ड. 3 विकेट देखील गेल्यात आणि हा शेवटचा चेंडू या षटकामध्ये असणार आहे. अरुणच्या स्पेल मधला हा शेवटचा चेंडू असणार आहे. बघा त्याला ती संधी पुन्हा एकदा मिळेल का, फायनल खेळण्याची संधी मिळेल का, की यदा कदाचित लास्ट बॉल आहे या मॅच क्षमा असावी या षटकाचा शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल टू गो. प्रेक्षकांची देखील एकच गर्दी पाहायला मिळते आपल्याला. गर्दी प्रेक्षक करतायत गर्दी आमच्या या स्पर्धेसाठी. लास्ट बॉल. प्रवीण विपक्ष उमेश या वीर रिओस्विप खेळण्याचा प्रयत्न केला होता. पॉइंट वरती खेळाडू असणार आहे आणि इथे चेंडू जर डायरेक्ट हिट झाला असता, डायरेक्ट काय तर चेंडू हिट झालेलाच नाहीये. विकेट बचवली आहे उमेशची. ती विकेट इथे सेव्ह नक्कीच पाहायला मिळते आपल्याला. आणि यानंतरचं षटक ते कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट का खेळावं लागणार आहे हेच आपल्याला सांगावं लागेल. बघा ही नाहीये, एकही धाव नाहीये ना सर. डॉट बॉल आहे. डॉट बॉल आहे. येस डॉट बॉल असणार आहे. षटक क्रमांक 3 संपलाय. धावा लागलाय धावफलकावरती 29. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना मेगा सेमीफायनलच्या मॅच मध्ये कृष्णा 11 या संघाच्या. चला वेळेवरती देखील आपण वळूयात. आमचे ऑपरेटर देखील आम्हाला सांगतील. आता बघा थोडंसं पॉज देखील करायचं, कारण 3 मिनिटं आणि 18 सेकंदांची अवधी इथे झाली आहे. कारण येस बाकी आहे 3 मिनिटं आणि 18 सेकंदांची अवधी इथे शिल्लक आहे. जर ती अवधी आपण या षटकामध्ये जर ती अवधी आपण पार केली तर एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला पॉवर प्लेच्या आतमध्ये घ्यावा लागेल आणि त्यानंतर 5 मिनिटं देण्यात येतील. त्या 5 मिनिटांमध्ये ते उर्वरित एक षटक आपल्याला फेकावंच लागणार आहे. अन्यथा मी सामना सुरू व्हायच्या अगोदरच आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवली होती की आपल्याला पेनलाइज देखील करण्यात येतील. येस बॅटिंग पॉवर प्ले सर. बॅटिंग पॉवर प्ले. आणि बघा दोन्ही टीमचे 12th मॅन्स देखील इथे बसल्यात. ते देखील पाहणी करतात, ते देखील बघतात आणि त्यांचं देखील तेच कार्य आहे ना आशिष. तेच कार्य असतं त्यांचं. गुणलेखक कसं काम करतोय, कुठेही रन्स टिपण्यामध्ये काही चूक होत नाहीये ना. टायमर जे आपण लावलं ते टायमरचं काम देखील कसं चाललंय, योग्य त्या वेळेवरती पॉज होत आहे का नाही होत आहे. चला प्लीज स्पीडअप करा. चला स्पीडअप करा. आणि स्टॉपवॉच ती पॉज नव्हती झाली का. स्टॉपवॉच थोडीशी पॉज करायची होती, हरकत नाहीये. 30 सेकंद आपण अतिरिक्त देऊयात. पॉज केली होती, हरकत नाहीये. 2.5 झालेत. आपण 30 सेकंद अतिरिक्त देऊयात. वॉट अ फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे करून दाखवलंय. पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा उमेश तिथे दाव घेत आहे, स्वतःला स्ट्रायकिंग एंड वरती आणण्याचा प्रयत्न करतायत. पण काय क्षेत्ररक्षण केलंय. मी नुकताच उल्लेख केला होता शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन. इथून आपल्याला चेंडू मैदानात ठेवणं खूप गरजेचं असतं. 29 आहेत आणि प्रवीणने देखील ना तो रन घेतला नाही. तो 1 रन नक्कीच होता तिथे, पण स्ट्राईक स्वतःकडे ठेवले, कारण त्याला देखील माहिती आहे हे पॉवर प्लेचं षटक आहे, इथे कॅपिटलाइज मला करावाच लागणार आहे. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. नेक्स्ट बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. पंच एक धाव आहे का. येस इट इज ओनली 1 रन. एक धाव पंच नक्कीच घोषित करतायत, कारण आपल्या स्पर्धेचा नियम आहे जर पडद्याला चेंडू अडळला लागला तरच आपल्याला चौकार मिळणार आहे. पडद्याच्या वरून जर चेंडू निघून गेला ना तर फक्त एकच धाव आपल्याला मिळेल. षटक क्रमांक 4 इथे सुरू आहे, म्हणजे पॉवर प्लेचं षटक इथे सुरू आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. 30 धावा झाल्या धाव फलकावरती. 30 ऑन द बोर्ड. काय असेल ते फायटिंग टोटल, काय असेल ते टोटल जे डिफेंड आपण करू शकू. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा उसळी, अतिरिक्त उसळी. एकच टाळ्या देखील वाजतायत, गोलंदाजासाठी वाजतायत. रितेश काय गोलंदाजी करतायत. बॉलिंगनी देखील ना डॉमिनेट केलाय. विनायक साऊंड्स अँड लाईट्स हा संघ एकत्रित झाला, एकत्रित होऊन चांगली कामगिरी. नेक्स्ट बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव नक्कीच इथे मिळणार आहे. ऑफ स्ट्राईक झाल्यात. स्ट्राईक आता रोटेट नक्कीच होते. उमेश यांच्याकडे ती स्ट्राईक येणार आहे. धावा झाल्या धावफलकावरती 31. आणि या षटकाचा आतापर्यंत विचार केला तर या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघा 4 चेंडूंवरती फक्त 2 धावा दिल्यात रितेशनी. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. अप्रतिम खेळ केला उमेश यांच्यासाठी. 3 चेंडू आणि 3 चौकारांसाठी किरण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. उमेश उमेशला देखील तो खेळ करावा लागेल. चला थोडंसं स्पीडअप करा, स्पीडअप करा.
आता वेळेची अवधी जर संपली असेल तर 30 सेकंड्स आपण ऍड करा प्लीज, कारण आपण लवकर ते पॉज केलं नव्हतं, त्यामुळे 30 सेकंड्स ऍड करूयात. नेक्स्ट बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, फटका फसलाय. एलिव्हेशन आणि फक्त एलिव्हेशन पाहायला मिळत आहे. अंडरआर्म क्रिकेट मध्ये नाही एलिव्हेशनला जागा. अजून एक विकेटचं पतन, अजून एक झटका लागतोय. बघा फक्त 20 सेकंदांची अवधी असणार आहे हा एक चेंडू फेकण्यासाठी. अन्यथा श्री यांच्यासाठी देखील पारितोषिक, किरण यांच्याकडून 3 चेंडू 3 चौकार 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 20 सेकंदांची अवधी आहे. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला, अवघ्याच्या बाहेर इथे चेंडू निघून जातो. ही चूक झाली आहे, ही चूक नाहीये, ही घोर चूक आहे. जिथे थोडीशी शांत बॅट पाहायला मिळत होती तिथे हा नशिबाचा चौकार येतोय, तो येतोय श्रीच्या बॅट मधून. षटक क्रमांक 4 संपलाय. धावा लागलाय धाव फलकावरती 35. 4 विकेट्स देखील गेल्यात. येस डीजे. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. पण पुन्हा एकदा भारत देशात बनवू हिंदुस्थान. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. आणि चला ऑपरेटर्स, आपल्याला देखील विनंती असणार आहे. येस, 5 मिनिटांची अवधी. आता ती स्टॉपवॉच आपण चालू करा. गोलंदाजी मार्क वरती आल्यावरती ती स्टॉपवॉच आपण स्टार्ट करायची. आणि चला प्लीज थोडंसं स्पीड अप देखील करा. विनायक साऊंड्स अँड लाईट्स, सगळ्यांना माहित आहे सगळ्यांनी इथे सर्वस्व झोकून देण्याची आवश्यकता असणार आहे. सर नाही, ऑन टाइम आहात. विनायक लाईट्स अँड साऊंड्स अँड लाईट्स हा संघ आतापर्यंत ऑन टाइम आहे. पण इथून बघा आता भरपूर व्यत्यय घेतलाय, तर प्लीज स्टॉप वॉच करूयात आपण. 5 मिनिटाची स्टार्ट. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज असणार आहे सँडी. सँडी देखील आपण बघतोय ना, सँडी देखील प्रत्येक सामन्यामध्ये ते शेवटचं षटक हाताळण्याची ती कला, ते स्किल्स, टेम्परामेंट त्याच्याकडे आहे. पण प्रवीण आतापर्यंत चांगला खेळतोय. 13 चेंडू आणि 23 धावा त्यांनी देखील बनवल्यात. 35 धावा धावफलकावरती आहेत, त्यातील 23 प्रवीणच्याच बॅटमधून आल्यात. येणारे हे 6 चेंडू, हे 6 चेंडू नाहीयेत, हे भवितव्य आपलं दाखवून जाणार आहेत. ही लढाई फक्त लढाई नाहीये, ही क्रिकेटची मॅच नाहीये, ही अस्तित्वाची लढाई आहे. या दोन्ही संघांसाठी ती अस्तित्वाची लढाई असणार आहे. लेट्स गो, मॅच ऑन. शेवटचे 6 बॉल्स. प्रवीण खनका स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल, पहिला चेंडू लीफ केलाय आणि येस, इट इज अ गुड लीफ. पंच वाईट बॉल इथे घोषित करतात. पंच. अजूनही 6 चेंडू आपल्याला फेकायचे आहेत. सँडी गोलंदाजी मार्क वरती असणार आहे. प्रवीण पुन्हा एकदा स्ट्राईकलाच आहे. धाव घेतली नाही, तिथे धाव नव्हती असं बघायला गेलं तर. धावा झाल्या धाव फलकावरती. 36 धावा झाल्या धाव फलकावरती. 36 ऑन द बोर्ड. 36 धावा झाल्यात. यावेळी देखील ड्राईव्ह केलाय आणि इथे खराब क्षेत्ररक्षण आहे. बघा थोडस स्वतःला देखील आपण सांभाळा. यावेळी प्रवीणच्या बॅटमधून तो चौकार आलाय, तो नशिबाचा चौकार आलाय. नेक्स्ट बॉल, यावेळी ड्राईव्ह केलाय, यावेळी जागा नाही दिलीये. गोळीच्या वेगाने चेंडूला ट्रॅव्हल केलाय. आपल्या नावाचा खनक इथे वाजवत असताना प्रवीण खनका वॉड बॅटिंग. 31 धावा वैयक्तिक केलाय. 44 धावा धाव फलकावरती आहेत. थँक्यू डीजे. बघा 6 चेंडू आणि 6 चौकार जर प्रवीणनी मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक किरण यांच्याकडून असणार आहे.
4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 44 झाल्यात. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यावेळी विकेटचं पतन. मॅचची गोल्डन विकेट मिळते. गोलंदाज सँडीला ती विकेट मिळते. हा वर्चस्वाची लढाई म्हटलं होतं. हा कमबॅक केलाय गोलंदाज सँडीनी. थँक्यू डीजे थँक्यू सो मच. धन्यवाद. चला या आता विकेट गेल्यानंतर आपण वॉच स्टॉप जर नसेल केले तर आता आपण 30 सेकंड्स ऍड करूयात त्यामध्ये. कारण विकेट गेल्यानंतर बॅटर बाहेर येतो, बॅटर आतमध्ये जातो, तर त्यामुळे आपण 30 सेकंड नक्कीच देणार आहोत. 3 चेंडू आणि 3 चौकारांसाठी बाळा यांच्यासाठी देखील ते पारितोषिक असणार आहे. 500,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि एक सामना आपल्याला आठवतो ना, संघ अगदी अडचणीत होता, तिथून तो सामना जिंकवून दिला होता बाळानी. यावेळी देखील पुन्हा एकदा मनगटाच्या साह्याने अप्रतिम अप्रतिम दर्शनीय प्रेक्षणीय डोळ्यांचा पार न फेडणारा चौकार येतोय. पहिल्याच बॉल वरती येतोय. बाळाच्या बॅट मधून आलाय. थँक्यू डीजे थँक्यू सो मच. धन्यवाद. अठ्ठेचाळीस धावा झाल्यात धाव फलकावरती. थोडासा संयम दाखवला, जिथे हवं होतं तिथे अटॅक देखील केलाय. नेक्स्ट बॉल. यावेळी रिव्हर्स अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण केलंय. स्वतःला झोकून दिलंय स्वतःला झोकून. सगळ्यांनी इथे स्वतःला झोकून दिलंय. अगदी सगळ्यांनी ना आपल्याकडे आहे नाहीये तो सगळा जोर इथे या मॅच मध्ये लावलाय. दोन्ही टीम्स लढतायत, त्यांना देखील माहिती आहे महत्वाची आहे. उद्याच्या दिवसात चर्चा होणारच आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होईल या स्पर्धेची. तेव्हा हेच विचारलं जाईल कुठले 2 संघ होते मेगा फायनल मध्ये. सेमीफायनलची मॅच सुरू आहे. विनायक साऊंड्स अँड लाईट्स त्यांच्या समोर फाईट करतात. कृष्णा 11 नाणेफेकीचा कौल इथे गमावा लागला होता. गोलंदाजी स्वीकारली होती विनायक साऊंड्स अँड लाईट्सच्या संघाने. धावा झाल्या धावफलकावरती 49. लास्ट बॉल टू गो. आणि शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती देखील चौकार वसूल केलाय. शेवट गोड केलाय श्रीनी केलाय. आणि इथून आपण बघतोय धावा आहेत धावफलकावरती 53 आणि जिंकण्यासाठी लक्ष्य असणार आहे 54 धावेंचं. मी तुर्तास थांबतोय. आपण थांबू नका. सामना एन्जॉय करत राहा. आपल्याला मिळालेली जागा आहे ती जागा रोखून धरा, कारण ही फक्त मेगा सेमी फायनल आहे. यानंतर मेगा फायनल देखील असणार आहे. आमंत्रित करतोय कॉम्बॉक्स मध्ये प्रसन्न सरांना. सेंचुरियनचे कामगार नेते आदरणीय ज्ञानेश्वरजी पाटील साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. डीजे थोडासा व्हॉल्यूम द्यायचा आहे ही विनंती असेल. हॅलो चेक. तर जाऊया मॅचच्या दिशेला. सेमीफायनल नंबर 1 जी मात्र मैदानावरती पाहायला मिळतीये. प्रथमतः 5 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना 53 बनवल्यात. 54 धावेंचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलंय. सेमीफायनल नंबर 1 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडंसं स्पीडअप करायचं अभिमते. जितू दादा लवकरात लवकर स्पीडअप करायची विनंती असेल. रामराम मंडळी, पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या भूतपूर्व पर्वामध्ये ज्याचं नाव आहे कल्याण बेस्ट प्रीमियर लीग एडिशन नंबर 2 20-25 एडिशन. आणि या एडिशनची आजची शेवटची रात्र. याची देही याची डोळा. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आनंदाचा गजर क्रिकेटचा. आणि याच्यासाठी केला होता टास की हा दिवस गोड व्हावा. आता तो दिवस कुठल्या संघाचा गोड होईल. एकीकडे विनायक लाईट्स अँड साऊंड, दुसरीकडे संघ कृष्णा 11 आणि तिसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच स्वर्गीय बंटीदादा पष्टे 2 आणि त्यानंतर हा तिसरा. एकूण 3 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याला होती सुरुवात. जीवन हे छान आहे पण थोडं लहान आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठी मातीमध्ये आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आलो या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे. सर्वांना या रात्रीच्या सत्रामध्ये मानाचा प्रेमाचा जय शिवराय मित्रांनो. आणि करूया सुरुवात आता या सेमीफायनल नंबर 1 ला, जिथे विजयासाठी 30 चेंडू आणि 54 धाव्यांची गरज आहे. 30 चेंडू आणि 54 धावा मैदानावरती ही सरासरी गाठावी लागेल. आमचे निखिलेश दादा त्यांची सुकन्या आराध्या देखील इथे ही मॅच एन्जॉय करते. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल ऑन साइडला वळवायचा प्रयत्न जरूर होता, मात्र त्यानंतर टॅप झाला हे देखील पाहिले पंचांनी. हा चेंडू आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळेल. यू ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता. मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है आशियाना, वो बोली तीन का उठाना पड़ता है. ज्याप्रमाणे एक चिमणी एक तीन का उचलून घरट्यामध्ये रूपांतर करते. सिंगल डबल चौकार मारून मैदानावरती हेच करायचे काय तर 54 धावा बनवायच्या आहेत. तिसऱ्या पंचांकडे रेफरल सोपवण्यात आलंय. अगदी मैदानावरती अटीतटीची लढत आणि या अटीतटीच्या लढतीमध्ये अगदी पहिलेच काही बॉल आणि पहिल्याच काही बॉल वरती प्रेशर पाहायला मिळतोय. संपूर्णपणाने प्रेशर मध्ये कुकरची देखील शिट्टी वाजते. प्रेशर मध्ये भल्या भल्यांचे नट बोल्ट देखील ढिले होतात. आता हाडामासाचे सर्व खेळाडू मैदानावरती कशा प्रकारची कामगिरी करतील. भारतीय वेळेनुसार वाजलेत 10 वाजून 44 मिनिटं आणि अजून देखील आपल्याला पाहायला मिळतील दर्शकांची तोबा गर्दी. आपण भारतात राहतो सो भारतीय वेळेनुसारच आपण म्हणणार. धावसंख्या फलकावरती 0 आहे आणि पहिली विकेट मिळाली. या स्क्रीन वरती आपण दाखवणार आहोत. पहिल्या विकेटचं पतन देखील झालंय. पहिल्या विकेटचं पतन. या मॅचची गोल्डन विकेट बडी मछली जाल में फलंदाज कृष्णाच्या खेळीचा अंत. कम ऑन डीजे. कॉर्डलेस माईकला प्रसन्न ओव्हर ब्रेक झाल्यावरती थोडं हॅलो 1 चेक मॉनिटर म्हणतो ही 1 फेस. ओव्हर ब्रेक झाल्यावरती फक्त कळवा. लगेच आपण व्यासपीठावरती काही सन्मान घेणार आहोत. येस कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेला. आपल्या व्यासपीठावरती देखील मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही नेहमी म्हणतो की मान्यवर येती घरा तोची आम्हा दिवाळी दसरा, आणि सर्व मान्यवर मंडळी देखील इथे उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवर मंडळींचं आपण करूया सहर्ष स्वागत. आर्किटेक्ट आणि शहर अधिकारी आदरणीय गणेशजी नाईक साहेब, जे फक्त घर बनवत नाही, घराला रिनोव्हेट करणार नाही, तर संपूर्ण कल्याण शहराला रिनोव्हेट करणार आहेत. म्हणून सर्वांना विनंती आहे, यावेळेस आपण त्यांना भावी नगरसेवक म्हणून म्हणतोय, मात्र पुढच्या वेळी आयोजक नगरसेवक अर्थातच गणेशजी नाईक यांची स्पर्धा म्हणून KWPL ला आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्यासाठी आपल्याला करायचं काय तर दादांना भरघोस मतांनी आपल्याला या नगरसेवकच्या इलेक्शन मध्ये वोटिंग देखील करायची आहे. थैंक यू डीजे. थांबा जरा, थांबा. इधर मैच के अंदर घोल हो जाता. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 2 या आकड्यावरती 2 रन्स ऑन द बोर्ड, 2 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जीतू आणि एस्टनच्या मागे अभिमते, दो जिस्म एक जान मैदानावरती, आणि त्यांच्या समोर चिट्टू पावशे सागर, एक जबरदस्त खेळाडू म्हणून सागरची देखील ओळख आहे. यावेळेस स्क्वेअर क्षेत्रामध्ये लिगबायशी एकदा बॅट, धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 5 या आकड्यावरती. बघा 5 बॉल 3 धावा, माफ करा 3 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू झालेत 5, धावसंख्या 3 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या पाहायला मिळते. मनीष सर, प्रथमेश सरांशी आपण कोऑर्डिनेट करायचंय. यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये ड्राइव्ह करण्यात आलाय. फिल्डिंगला जवाब स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो होता. एक धाव झाली कंप्लीट. चला व्यासपीठावरती आपण लगेच शुभ सन्मान करणार आहोत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सामाजिक कार्यकर्ते, आपण पाहतोय सन्माननीय लाल झा साहेबांचा आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत.
मी विनंती करेन या स्पर्धेचे जनक ज्यांच्या स्वप्नातून साकारलेले क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम अर्थातच आर्किटेक्ट गणेशजी नाईक साहेब शहर अधिकारी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा युवासेना कल्याण पश्चिम शहर आयोजित दमदार KWPL ही स्पर्धा आपण पाहतोय कल्याण वेस्ट प्रीमियर लीग सन्माननीय श्री लाल जहा साहेबांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण करतोय सामाजिक कार्यकर्ते आहेत बाबू स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल सन्माननीय श्रीमान लाल जहा साहेबांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती पार पाडला जाईल धन्यवाद साहेब वेळ काढून तुम्ही आमच्या स्पर्धेसाठी आलात आमच्या स्पर्धेची शोभा वाढवलीत आणि गणेशजी नाईक साहेबांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहिला त्याबद्दल मनपूर्वक आभार सेंचुरियन कामगार नेते सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत सेंचुरियन कामगार नेते सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल मी विनंती करेन पुन्हा एकदा आर्किटेक्ट गणेशजी नाईक साहेब आपण आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान पार पाडायचा आहे त्यानंतर प्रसन्न एक शेवटचा सन्मान आहे त्यानंतर आपण सामन्याकडे वळू व्यासपीठावरती उपस्थित युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते संकेतजी भोईर यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत तर गणेशजी नाईक साहेब म्हटलं की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये किती पैसा कमावला यापेक्षा जास्त ही पाहुणे मंडळी आणि ही मित्र मंडळी किती कमवली या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं जाईल पैसा आयुष्यात सर्व कमवतात पण ही माणसं आणि ही माणुसकी आणि हे प्रेम जपायला तर मोठं मन लागतं सन्माननीय अमोलजी महाजन साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत उद्योजक सामाजिक कार्यकर्ते अमोलजी महाजन साहेबांना विनंती करेन आपण देखील यायचं आहे अमोल दादा आपला देखील शुभ सन्मान केला जाईल हे ऋणानुबंध हे प्रेमाचे हे मैत्रीचे संबंध खऱ्या अर्थानं सन्माननीय गणेशजी नाईक यांच्या समावेत असलेले हे मैत्री संबंध त्यांना इथपर्यंत घेऊन येतात आणि ज्या प्रकारे उल्लेख केला आपल्या कल्याण पश्चिमकरांसाठी जर इतका मोठा क्रिकेटचा महासोहळा गणेशजी नाईक साहेब आपण नक्कीच ठेवू शकता तर यापुढे येत्या 2026-27 पर्यंत आपल्याला खऱ्या अर्थानं नगरसेवक चषक ही स्पर्धा देखील पाहायला मिळेल त्यामुळे नक्कीच आपण जर त्यांना पाठिंबा दिला तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्या परिसराचा मात्र काया पालट करू शकता त्यामध्ये शंका नाही मॅच सुरू होते जाऊया आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं थँक्यू सो मच फार चांगली सुरुवात म्हणता येईल कारण 54 धावेंचं लक्ष आणि 54 धावेंचं पाठलाग करत असताना कुठेतरी सुरुवात जी मात्र थोडीशी खडतर पाहायला मिळाली मात्र त्यानंतर सुदृढ स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते 11 धावा थोडंसं व्हॉल्यूम द्यायचं प्लीज विनंती असेल देऊ शकता तर धावसंख्या फलकावरती आपल्याला 11 पाहायला मिळेल 11 ऑन द बोर्ड 11 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू आहे शीच्या खांद्यावरती जबाबदारी फार एंड कडून तो आता गोलंदाजी करतोय स्ट्रायकिंग एंड वरती सागर उर्फ अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटचा चिट्टू आपल्याला पाहायला मिळेल नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर नितेश योगीबाई जे सिंगापूरला बिलॉंग करतात त्यांच्या वतीने चिट्टू पावशे यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल जर 35 धावा बनवल्या तर मात्र 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल चिट्टू यांच्यासाठी सुवर्ण संधी सिंगापूर वरून ते सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत स्विचिट अटेम्प्ट जरूर होता यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल पंचांकडे दाद मागितली जाते चिट्टू यांच्या माध्यमातून आणि योग्य तो निर्णय दिला जाईल बघा कोणीही पंचांवरती दबाव टाकायचा नाहीये पंचांवरती कोणी दबाव टाकायचा नाहीये विनंती असेल योग्य तो निर्णय पंचांच्या माध्यमातून दिला जाईल याची नोंद करून घ्यायची आहे सर्वस्वी निर्णय आणि निर्णय जो दिला जाईल तो मान्य करावा लागेल अंपायर बोले भगवान बोला येस डॉट बॉल आहे डॉट बॉल असेल धावसंख्या फलकावरती 12 या आकड्यावरती पाहायला मिळतील 12 ऑन द बोर्ड 54 धावेंचं लक्ष्य जरूर आहे मात्र म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं आता लढाई करावी लागेल जो संघ जिंकेल मेगा फिनाले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो संघ असेल कुठला एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच नितीनजी शिंदे टॉम यांच्याकडून चिट्टू पावशे यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल
चौकाराच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ब्लॅक पॅन्थर्स संघाचे पुरस्कर्ते नितीनजी शिंदे अर्थातच टॉम यांच्या वतीने ही सुवर्ण संधी चिट्टू पावशे यांच्यासाठी 303 चौकार लगावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेस चांगला बॉल, जबरदस्त बॉल, प्रचंड वेग, श्रीच्याकडे वेग आहे आणि वेगाने तो भयभीत करतोय हितेश यांना. डॉट बॉल होत असताना समाप्ती. 20-41 धाब्यांची आवश्यकता पाहायला मिळेल मेगा फिनाले मध्ये. संघ स्वर्गीय पंडितदादा पष्टे आणि श्रीने जर 3 विकेट घेतले तर मात्र डीके कडून 2000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. पारितोषिकांचा वर्षाव, बक्षिसांची खैरात आपल्याला नक्की पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेसाठी. तब्बल 12 संघांचा समावेश होता, त्यापैकी 9 संघांचा गाशा गुंडाळला गेलाय आणि 3 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत सेमीफायनल आणि मेगा फिनाले मध्ये. 1 संघ, एकूण हे 3 संघ आपल्याला पाहायला मिळतील. 19 चेंडू 40 धाव्यांची आवश्यकता. चिट्टू स्ट्रायकिंग एंडवरती कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न, मात्र इथे थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. मिळेल सिंगल आणि अशा रीतीने षटक क्रमांक दुसरा समाप्त. धावफलक 15 या आकड्यावरती पाहायला मिळेल. एका आकड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा फलकावरती. 18 चेंडू 39 धाव्यांची आवश्यकता. तीन षटक आणि 15 धाव्यांची आवश्यकता आहे. बघा थोडस वेळ वाचवणं इथून. 39-15 झालेत 3 षटकांमध्ये. 39 धाव्यांची आवश्यकता, 15 झालेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांमध्ये 39 धावा अर्थात 13.00 ची आता आस्किंग गती आणि बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. बॅटिंग टीमच्या माध्यमातून बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. सांगावं लागेल फलंदाज चिट्टू पावशे यांना, भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मजला अजून अशी ही भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे, जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान पुन्हा उडेल मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. 3 षटक 39 धाव्यांची आवश्यकता. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉल ची होत असताना समाप्ती. चिट्टूच्या खांद्यावरती जबाबदारी जरूर आहे. आता तो मैदानावरती थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. 17 चेंडू 39 धाव्यांची आवश्यकता पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल, सुंदर गोलंदाजी करत असताना मैदानावरती आयकॉन पाहायला मिळेल. आयकॉन वर्सेस आयकॉन. एकीकडे चिट्टू पावशे, कल्याण ईस्ट आयकॉन, दुसरीकडे कल्याण वेस्ट आयकॉन, जितू गायकवाड. जबरदस्त मुकाबला मैदानावरती रंगत असताना पुन्हा एकदा चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. एकावरती एक सलगचे 3 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत गोलंदाज जितू यांच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती 15 या आकड्यावरती. यावेळेस फटका फसला, धक्का बसला, विकेटचं पतन. सागर पावशे चिट्टूच्या खेळीचा अंत. चिट्टू बॅक टू दी पवेलियन. चला या आपण व्यासपीठावरती लगेच शुभ सन्मान करूयात. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या स्पर्धेला ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आणि अवर ऑफिशियल मीडिया पार्टनर, अवर ऑफिशियल किट पार्टनर श्री साई स्पोर्ट्स यांचा आपण शुभ सन्मान करणार. एका प्रतिनिधीने आपण एक प्रतिनिधी पाठवा आपण. चला आपण आता शुभ सन्मान आपण लगेचच या लवकर प्लीज, एकाने या. सागर या लवकर प्लीज, मॅच सुरू करायची एका बाजूला आपल्याला प्लीज. श्री साई स्पोर्ट्स खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हे नाम नाही, हे ब्रँड आहे आणि आज मात्र अखंड महाराष्ट्रभर वापरला जाणारा हा ब्रँड खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आज या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्याला ड्रेस किट इथे मात्र छापण्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं, आमचे शैलेश दादा पाटील मोठे बंधूप्रमाणे नेहमीच त्यांचं योगदान आम्हाला राहिले. त्याचसोबत आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पराग दादा पाटील यांचं मोठ्या बंधूप्रमाणे खऱ्या अर्थानं नेहमीच आम्हाला योगदान राहिलेलं आहे. आणि हा सन्मान श्री साई स्पोर्ट्सचा असेल, हा सन्मान असेल शैलेश दादा पाटील आणि पराग दादा पाटील यांच्या नावानं. कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये ड्रेस किट ज्यांनी आपल्याला छापून दिलेले आहेत, अवर ऑफिशियल ड्रेस किट पार्टनर अँड अवर ऑफिशियल मीडिया पार्टनर. शुभ सन्मान बाबू आमचे खरं तर इथे प्रतिनिधी आहेत. आरकडे गणेशजी नाईक साहेबांना विनंती करणं आपण शुभ सन्मान करा. एक ज्या साहेबांना विनंती असेल की आपण या सन्मान हा सन्माननीय श्रीमान लाल झा साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ सन्मान करायचा आहे. थँक्यू सो मच. बघा भूषणसाठी
1000 रुपयाचं कॅश भूषण यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज बाला आणि लकी होम ग्राउंड वरती आता त्यांना मला वाटतं 1000 रुपये आपण स्क्रीन वरती पाहतात रिव्ह्यूची मागणी केली कंट्रोल रूम सूरज आपण थोडं चेक करा तिथे आणि सध्या आपण पाहतोय स्क्रीन वरती शुभ सन्मान सुरू आहे श्री साई स्पोर्ट्स खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अवर ऑफिशियल मीडिया पार्टनर अँड अवर ऑफिशियल किट पार्टनर आणि शैलेशदादा पाटील परागदादा पाटील यांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करेन कारण त्यांनी खऱ्या अर्थानं महत्त्वपूर्ण योगदान आमच्या स्पर्धेला दिलेलं आहे सर्व समालोचक आणि पंचांसाठी स्पेशल टी शर्ट्स श्री साई स्पोर्ट्सच्या वतीनं आम्हाला लाभलेले आहेत आणि संपूर्ण ड्रेस किट तुम्ही पाहताय सगळ्या खेळाडूंना प्रोफेशनल ड्रेस किट इथे मात्र त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत भूषण यांच्याकडून लकी आणि बाला होम ग्राउंड वरती 1000 बॉल जरी हाताला लागला तरी 1000 रुपये दुसऱ्याकडे येत असेल तरी देखील टच कर भावा बॉलला 1000 भेटतील 500 मला दे कुणालच्या खेळीचा अंत झालाय आता पिंटू या टीमचे पुरस्कर्ते आहेत आय थिंक सो येस टीमचे पुरस्कर्ते आहेत धावसंख्या 15 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी अजून देखील 13 चेंडू 39 धाबींची आवश्यकता आणि 5 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत ओव्हर झाल्यावरती परत आपण एक शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत मात्र मेडन षटक हाताळू शकेल का जीतू आता जीतूच्या खांद्यावरती जबाबदारी जरूर आहे आणि फार चांगल्या प्रकारे तो हँडल देखील करतो यावेळेस चेंडू हवेमध्ये आणि अशा रीतीने विकेटचं पतन या स्पर्धेमधील अजून एक मेडन षटक चला इथे या ठिकाणी आपण शुभ सन्मान करूयात खऱ्या अर्थानं सलग 2 दिवस आणि रात्र ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकलात डोंबिवलीचे आमचे नामांकित क्रीडा समालोचक मनीषजी बागल सर यांचा शुभ सन्मान आपण करूयात विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल तो आपण स्वीकारायचा आहे या स्पर्धेमध्ये आपण ज्यांचा दमदार आवाज ऐकला सलग 2 दिवस ज्यांनी आम्हाला चांगली साथ दिली आणि नेहमीच जेव्हा आम्ही त्यांना एक फोन कॉल करतो तेव्हा मात्र ते प्रत्येक स्पर्धेसाठी तिथे आवर्जून समालोचक म्हणून त्यांची उपस्थिती दर्शवतात खरं तर एक चांगले समालोचक आहेत क्रीडा समालोचक आपण पाहतोय डोंबिवलीचे अर्थातच मनीषजी बागल सर यांचा शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय स्क्रीनवर तुम्ही पाहू शका सध्या मनीषजी बागल यांचा शुभ सन्मान अप्रतिम समालोचन या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने त्यांचा आपण ऐकलं आणि हा सुंदर सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा शुभ सन्मान करतो थँक्यू सो मच मनीष आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू अप्रतिम समालोचन ज्यांचं सलग आपण 2 दिवस आणि रात्र ऐकत आहोत जाऊया मॅच कडे लगेच 6 ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स थँक्यू सो मच डीजे चला थोडस बाजूला व्हा प्लीज विनंती असेल थोडस बाजूला व्हा थोडस बाजूला ना प्लीज 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 क्रुशल मॅच आहे कीच होईल बॉलरच्या हातातून बॉल घ्या आणि हात लावा रे 1000 रुपये देत आहेत ते झालं ना एकदा झालं ना आता प्लीज थोडस प्रोफेशनलिझम आपण बाळगूया प्लीज विनंती असेल येस येस फाईन पारितोषिक एकदाच अनाऊन्स केलं जाईल आणि पारितोषिक अनाऊन्स करण्यापूर्वी तुमचं कॅश प्राइज कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा असणं अनिवार्य आहे येस जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेला जिथे आपल्याला सेमीफायनल पाहायला मिळते एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र कृष्णा 11 दुसरीकडे संघ विनायक साऊंड अँड लाईट्स असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात 16 धावा फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 चेंडू 38 धाबींची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल डाऊन द लेग साइड व्हॉट एफर्ट प्रवीण कंकाचा आहे जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या फलकावरती 17 धावा फलकावरती आहेत यावेळेस देखील विकेट फलंदाज बाद क्या बात आहे अरुण जगईचा अंत अजून एक धक्का
पाचवा षटका बसतोय 17 या आकड्यावरती. आता 9 चेंडू 37 धावांची आवश्यकता. हे समीकरण रोमशक्तीने भरलेला सामना. 9 बॉलवरती 9 चौकार देखील लगावले तरी 36 होतील. आणि यावेळेस पुन्हा एकदा वॉड बॉल, जबरदस्त एफर्ट कॅरीच्या माध्यमातून अजून एक विकेट कॅरी केला गेलाय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. शिवाचे सैनिक वेडे करचे आम्ही Thank you so much, शिवाचे DJ. सैनिक वेडे करू जीवाचे रान. थँक्यू डीजे. प्लीज जरा लक्ष द्या, प्लीज प्लीज थोडस सहकार्य करा. साई न्यू बॅटर मैदानावरती पाहायला मिळतील. 17 धावा फलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस कोलवडाप्याचा बॉल स्टेप आउट होऊन फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. धावसंख्या फलकावरती आपल्याला 18 पाहायला मिळेल. धावसंख्या 18 या आकड्यावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 बॉल 36 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. कॅरी चला पटकन बॉल टाका. धावसंख्या 18 या आकड्यावरती पाहायला मिळते 7 बॉल 36. हे समीकरण फक्त औपचारिकता शेष. जर लीगल बॉल टाकले गेले तरी देखील या धावा बनणार नाही. मात्र व्हाईट बॉल कॅरीच्या माध्यमातून 19 धावा फलकावरती 6 गडी गेलेत आणि अजून देखील 4 मोहरे टिपू शकतील का, गोलंदाजी पाहणं तितकंच महत्वाचं. यावेळेस कोलवडाप्याचा बॉल होता. कव्हर क्षेत्रामधून जोपर्यंत फिल्डर येतील. पण संघकडे अपील करत असताना कॅरी असतायत, माहिती आहे नॉट आउट आहेत, तरी देखील तोंड वर करून अंपायरांकडे अपील करतोय. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 20 या आकड्यावरती पाहायला मिळेल 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता 6 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. सुंदर गोलंदाजी मैदानावरती केली कॅरीने. कॅरी झाला श्री, त्यानंतर जर पाहिलं गेलं जितूने देखील जबरदस्त गोलंदाजी केली. आणि आता शिवम पाहायला मिळतील. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 34 धावांची आवश्यकता. स्वर्गीय बंटीदादा फर्स्ट 11 आपण मॅचच्या दृष्टिकोनातून तयार राहायचंय. सहा चेंडू 34 धावा. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आता बॉलिंग ट्रॅक वरती शिवम. यावेळेस कव्हरच्या दिशेला श्री असतील. ड्राईव्ह करण्यात आलाय. रनआउटचा प्रयत्न मैदानावरती असेल आणि येस, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज बाद. विकेटचं पतन. बॅटरच्या खेळी जाणता. येस डीजर. पाच चेंडू 34 धावांची गरज आहे. आणि ज्यावेळेस मेगा फायनल चालू होईल आशिष दादा, समोर एकही माणूस नसावा ही आपल्याला विनंती असेल. पाच चेंडू 34 धावा हे समीकरण असताना हा चेंडू देखील जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. 4 चेंडू 34 धावा हे समीकरण पाहायला मिळतंय. यावेळेस देखील ड्राईव्ह करत असताना व्ही शेप मध्ये मिळेल जी मात्र सिंगल. आता समीकरण 3 चेंडू आणि 33 धावांची गरज. हितेश आणि हितेशच्या जोडीला रितेश हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहे. यावेळेस कॅचची संधी. कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 8 21 या आकड्यावरती. यस डीजे. सामना संपल्यानंतर लगेच या दोन्ही पंचांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचंय. वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास. बस पुरे आता ना होऊन देऊ माणुसकीची दैना. सात गोत्र अंधर्म आमचा शिवसेना. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू सो मच. अजून एक चांगला स्ट्रोक लॉंग ऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 22 22 ऑन द बोर्ड. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 32 धावा अजून देखील बनवाव्या लागतील एक चेंडू मध्ये, म्हणजे फक्त औपचारिकता शिल्लक. स्कूप केला आणि फटका दमदार पाहायला मिळतोय. मात्र सामना झाला फिनिश. सामना जिंकलेला आहे टीम कृष्णा 11 संघाने. हार्दिक अभिनंदन टीम कृष्णा 11. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत, ते म्हणजे स्पिनॅक्स साऊंड अँड लाईट्स आणि दोन्ही पंच चला लवकरात लवकर आपण
शपथ घेतो व्यासपीठावरती यायचं आहे. आपला देखील शुभ सन्मान करण्यात येईल. थँक्यू सो मच डीजे. Thank you, DJ. अशी कोणती दोन्ही तसंही आपण पंचांना व्यासपीठावरती शुभ सन्मान करूया. सलग 2 दिवस आणि रात्र विदाउट कॉन्ट्रोवर्सी स्पर्धा ज्यांनी पार पाडली, 2 नामांकित क्रीडा पंच आणि दोघांचाही शुभ सन्मान खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करणार आहोत. दोन्ही पंचांना आम्ही विनंती करीत आहोत की आपण व्यासपीठावर या, आपला शुभ सन्मान केला जाईल.